शालेय विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता घडवण्यासाठी एनपॉवर नावाची संस्था ज्यावेळी मी स्थापन केली, ती आता आम्ही 470 शाळांमधनं 7 राज्यांमध्ये जवळपास 85,000 मुलांपर्यंत हा प्रोग्राम पोहोचवला. परंतु सुरुवातीला 2017-18 ज्यावेळी मी सुरुवात केली, त्यावेळी हा प्रोग्राम शाळांमध्ये नेताना पालक आणि प्रिन्सिपल्स किंवा टीचर अत्यंत रेजिस्टन्स होतं, की कशाला तुम्ही मुलांना पैसा शिकवताय किंवा कशाला मुलांमध्ये आत्तापासून मनी ओरिएंटेड त्यांचं पूर्ण माइंडसेट बनवताय. अशा प्रकारचा रेजिस्टन्स आम्हाला यायचा आणि आम्ही त्यांना सांगायचो, की उद्योजकता इज नॉट अबाउट मनी मेकिंग और इट्स नॉट ओनली अबाउट मनी मेकिंग. हा एक पूर्णपणे प्रोसेस आहे, की दुसऱ्यांचे प्रॉब्लेम्स कसे आयडेंटिफाय करायचे आणि स्वतःचं कौशल्य, स्वतःची कला वापरून त्याच्यामधनं ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे आणि या प्रोसेसमध्ये मग कसं वेल्थ क्रिएशन करता येईल, व्हॅल्यू क्रिएशन कसं करता येईल, अशा प्रकारची प्रोसेस समजून घेणं. हे तुम्ही उद्योजक व्हायचं असेल तर उत्तम, परंतु उद्योजक नाही झालात तरी सुद्धा या प्रकारचे स्किल्स फ्युचरमध्ये अत्यंत उपयोगाचे ठरणार आहेत. या प्रकारचं ट्रेनिंग गरजेचं आहे. आता सुद्धा आम्ही जे करतो आहोत टाउन्समध्ये जाऊन किंवा शाळांमध्ये जाऊन, हे खरं म्हटलं तर टिप ऑफ द आइसबर्ग आहे किंवा स्क्रॅचिंग द सरफेस. खऱ्या अर्थाने भारताला आपल्याला जर का अवेकनिंग करायचं असेल तर उद्योजकतेची मानसिकता शाळांमध्ये घडवणं अत्यंत गरजेचं आहे, असं माझं प्रामाणिक